समृद्धी आहे, पण जीवाभावाची माणसं कुठे आहेत? मुलगा सून कामावर निघून गेल्यावर ते एकटेच बंगल्यात असायचे. आजूबाजूच्या बंगल्यात जणू रोबोट बसले आहेत असंच त्यांना वाटायचं. 1 महिना कसाबसा काढल्यावर ते दुसऱ्या मुलाकडं नेदरलँडला गेले. 1 महिना युरोप दौरा केल्यावर ते कंटाळून भारतात आले. इथेही त्यांचं एकसुरी आयुष्य सुरू झालं. कधीतरी नातेवाईकांचे साखरपुडा, लग्न अशा कार्यक्रमाला ते जायचे. तिथे ते रमायचे. त्यांना राहावंसं वाटायचं. पण बिना बायकोच्या माणसाला अशा समारंभात काहीच किंमत नसते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. एकदा त्यांच्या ऑफिसच्या शिपायाच्या सदाच्या 61ला त्यांना बोलवलं होतं. सदा शिपाई त्याच्या मुलांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. चव्हाण कार्यक्रमस्थळी पोचले. सदाची मुलं, मुली, सुना, जावई, नातवंड यांचं गोकुळ पाहून चव्हाणांचे डोळे भरून आले. शिपायाच्या नशिबाबद्दल त्यांना असूया तर वाटलीच, पण त्यापेक्षाही जास्त स्वतःची कीव आली. विमनस्क अवस्थेत ते घरी आले. त्यांचं एवढं मोठं मुलं आणि त्यांच्या परिवारासाठी बांधलेलं घर आता त्यांना भूतबंगला वाटू लागलं. मनात वाईट म्हणजे आत्महत्येचे विचार येऊ लागले. डॉक्टरांनी मना केलेला असतानाही त्याने दारूची बाटली काढली आणि 15 मिनिटात संपवून टाकली. रात्री 1 वाजता त्यांना जाग आली, ती जीव घाबराघोबरा झाल्यामुळं. छातीत डाव्या बाजूला जीवघेण्या कळा येत होत्या. AC सुरू असतानाही अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. आपण आता मरणार हे काकांना कळून चुकलं. कसाबसा त्याने फोन उचलला. नशिबानं त्यांच्या मित्रांना तो ताबडतोब उचलला. मी मरतोय, लगेच ये. एवढंच कसंबसं बोलून ते बेशुद्ध पडले. सकाळी जाग आली तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते. मित्र आणि त्याचा मुलगा शेजारी उभे होते. बरं झालं आम्ही लवकर पोचलो. तुला हार्ट अटॅक आला होता. मिलिंदनं ताबडतोब हालचाल करून तुला ॲडमिट केलं. तो स्वतःही डॉक्टर असल्यामुळे इथल्या डॉक्टरांनी लगेच ॲक्शन घेतल्या. नाव यू आर आउट ऑफ डेंजर. मित्र त्याच्या मुलाकडं अभिमानानं पाहत म्हणाला. चव्हाणांनी हात जोडून त्याला नमस्कार केला. तेव्हापासून चव्हाणांवरती आहारविहाराची बंधनं आली आणि सुरुवातीला त्याने ती कसोशीने पाळलीसुद्धा. पण जगून तरी काय करायचंय? आयुष्याचे उरलेले दिवस मजा मारून घेऊ या विचारानं त्याने ती बंधनं धुडकावून लावली. विचारात 8 कधी वाजले ते त्यांना कळलंच नाही. जड अंतःकरणानं ते उठले. कुठेतरी जाऊन 2 घास पोटात टाकावे लागणार होते. त्याने लाईट बंद करून दार लावलं. तेवढ्यात फोन वाजला. नमस्कार काका, कुलकर्णी बोलतोय. काका, मग तुम्ही मित्राबरोबर जाताय काय जेवायला? हो नाही ते कॅन्सल झालं. मी एकटाच. अहो मग या ना इकडं. काही नाही, फक्त खिचडी केली आहे. या काही संकोच करू नका. या, मी वाट बघतोय. बरं आलोच. आनंदानं चव्हाणांच्या हातातला मोबाईल पडता पडता वाचला. साधीच खिचडी पण अप्रतिम चव होती. सोबत कढी आणि तळलेले पापड. मंजूताई, फार छान स्वयंपाक करता तुम्ही. असं वाटतं माझ्या डबेवाल्याला बंद करून तुमचाच डबा सुरू करावा. चालेल ना काका, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला त्याचे पैसे घ्यावे लागतील ना? अहो काका, तुमचं जेवण ते काय? नको, काही पैसे द्यायची गरज नाही. हां, मंजूताई निग्रहानं म्हणाल्या. अहो मी माझ्या डब्यावाल्याला देतोच ना, तेवढेच तुम्हाला देत जाईन. हे बघा, हिशोबाला क्लिअर असावं, त्यामुळे संबंध चांगले राहतात. काय हो कुलकर्णी? काका,
तुमच्या समाधानासाठी द्या, आम्ही तुम्हाला कधी मागणार नाही. जेवण झाल्यावर चव्हाण म्हणाले, चला जेवण छान झालं बुवा, आता माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम. चला व्हा तयार पटपट. अहो आजोबा, मी आता चिकू शेक करणार होते, कुलकर्ण्यांची मुलगी म्हणाली. राहू दे बेटा, चला माझ्या गाडीत बसा. रात्री चव्हाण परतले ते खूप तृप्त आणि समाधानी होऊन. आज त्यांना लगेच खूप शांत झोप लागली. सकाळी ते उठले ताजेतवाने होऊन. त्यांना एकदम आठवलं, त्यांनी रात्री रोजच्याप्रमाणे ॲसिडिटीची गोळी घेतली नव्हती. विशेष म्हणजे त्यांना काहीच त्रास होत नव्हता. कुलकर्णीबाईंचा डबा लावून घ्यायचा निर्णय घेतला ते छानच झालं, याचाही त्यांना मनोमन आनंद वाटला. 7-8 दिवसांनी कुलकर्णी चव्हाणांना भेटायला आले. काका, आमच्या गावची 2 मुलं UPSCच्या कोर्ससाठी इथे येत आहेत. त्यांना थोडी शांत जागा हवी आहे. मी माझ्याच घरी ठेवून घेणार होतो, पण माझं घर पडतं लहान आणि त्यांच्यासाठी वेगळी रूम नाही आहे माझ्याकडं. तुमच्या बंगल्यातली एखादी रूम देऊ शकाल का त्यांना? ती मुलं चांगली आहेत, तुम्हाला काही त्रास देणार नाहीत याची जबाबदारी माझी. नाही, आणि त्रास झाला तर सांगा, मी त्यांची लगेच दुसरीकडे व्यवस्था करेन. आणि हो, तुम्हाला ते भाडं पण देतील. वाटल्यास तसा करार करून घेऊ आपण. चव्हाणांनी विचार केला, असंही ते एकटं राहून कंटाळले होते. या मुलांमुळं त्यांना रात्रंदिवसाची सोबत मिळणार होती. मला काही हरकत नाही, 4 बेडरूमचा बंगला आहे, एक रूम देऊ त्यांना. आणि हे बघा कुलकर्णी, भाड्याची काही गरज नाही. अहो आहे तो पैसा संपत नाही आहे, परत वरून भाडं कशाला? असं नाही काका, हिशोबाला चोख असावं असं तुम्हीच त्या दिवशी म्हणालात ना. बरं बरं, बोलावून घ्या त्या मुलांना. मुलं आली. दोन्ही मुलं चव्हाणांना सभ्य वाटली. दोघंही सकाळी 8 वाजताच क्लासेसला जायची, 1ला परत यायची. जेवण झालं की 3 वाजता परत क्लासला गेली की 7 वाजताच परतायची. चव्हाणांना त्यांचा काहीच त्रास नव्हता. उलट चहा प्यायला, जेवायला त्यांना कंपनी मिळत होती. कुलकर्णींकडून आता एकाऐवजी 3घांचं जेवण येत होतं. एक दिवस त्यातल्या एकानं देवघराकडं पाहून त्यांना विचारलं, काका, देवघरात खूप धूळ साचली आहे, तुम्ही पूजा नाही का करत? करतो कधीतरी मूड झाला तर. तुझ्या काकूला फार देवाचं वेड होतं, हट्टानं एवढं मोठं देवघर बनवून घेतलं. काय ट्रॅजेडी आहे बघ. ती देवदेव करायची तर देवानं तिलाच लवकर उचललं. नातवंडाचं सुख काय तिला लाभू दिलं नाही. आणि मी असा नास्तिक, तर मला असं एकाकी जीवन जगायला लावतोय. अरे मला पाटावर बसताही येत नाही रे. कशी तरी करतो उभ्यानं पूजा. काका, प्राक्तन देवानंही चुकलं नाही आहे. आपण तर सामान्य माणसं. तुम्हाला बसायला त्रास होत असेल तर मी पूजा केलेली चालेल तुम्हाला? अरे चालेल काय, पळेल. उद्यापासून तूच करत जा, आवडेल मला. चव्हाण आनंदानं म्हणाले. आणि मग दुसऱ्या दिवसापासून घरात फुलं आणि उदबत्तीचा सुवास दरवळू लागला. घंटीच्या आवाजानं घराला जाग येऊ लागली. देवघरातले देव हसू लागले. देवघराकडं क्वचितच फिरकणारे चव्हाण रोज देवाला नमस्कार करू लागले. गुरुवारी नारळ पेढ्याचा नैवेद्य दाखवू लागले. काका, आमच्या मित्रांनाही क्लासेससाठी इथे यायचं आहे. आपल्या 2 बेडरूम रिकाम्याच असतात, जमेल का त्यांना द्यायला? एक दिवस दोघातला एक मुलगा चव्हाणांना विचारू लागला. चव्हाण परत विचारात पडले. तेवढ्यात दुसरा म्हणाला, खरं तर काका, आपल्या बेडरूम इतक्या मोठ्या आहेत ना की एका रूममध्ये 4 बेड सहज मावू शकतील. बघा, मुलांनाही सोयीस्कर होईल आणि तुम्हालाही भाडं मिळेल. तो योग्यच म्हणत होता. असं केलं तर त्यांना घर बसल्या 20-25 हजार रुपये मिळणार होते. चव्हाणांकडं पैशाची काही कमी नव्हती,
कमी होती ती माणसांची. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, ठीक आहे, मुलं मिळत असतील तर नवीन बेडची व्यवस्था करू आपण. आणि पुढच्याच आठवड्यात आणखी 10 मुलं घरात दाखल झाली. भूताचं घर वाटणारा चव्हाणांचा बंगला माणसाने गजबजून गेला. आलेली सगळी मुलं सभ्य होती, एका ध्येयानं झपाटलेली होती. चव्हाणांना त्यांचा त्रास तर नव्हताच, उलट झाली तर मदतच व्हायची. दूध आणणं, सकाळ संध्याकाळ चहा करणं, पंखे पुसणं, दर रविवारी टॉयलेट साफ करणं, घरातली किरकोळ दुरुस्ती करणं, चव्हाणांची ॲक्टिवा पंक्चर किंवा खराब झाली तर दुरुस्त करून आणणं, अशी सगळी कामं मुलंच करत होती. चव्हाणांचं काम कमी झालं, पण कुलकर्णीबाईंचं वाढलं. 3च्या ऐवजी 13 जणांचे डबे त्यांना करावे लागत. चव्हाणांच्या घरातल्या मुलांनी कुलकर्णीबाईच्या स्वादिष्ट जेवणाची त्यांच्या मित्रांमध्ये तारीफ केली आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या मेस नेहमीच्या सोडून कुलकर्णीबाईंकडे डबे सुरू केले. थोड्याच दिवसात कुलकर्णीबाईंना आपल्या घरात मेस सुरू करावी लागली. ही मेससुद्धा लगेचच फुल्ल झाली. ते पाहून चव्हाण एक दिवस कुलकर्णींना म्हणाले, मंजूताईची मेस चांगली जोरदार चालली आहे. तुम्ही गच्चीवर एखादा हॉल का नाही बांधून घेत? 40-50 लोकांची चांगली सोय होईल तिथं. अहो काका, माझ्याही मनात तोच विचार चालू आहे, पण कर्ज मिळेल असं वाटत नाही. याच घराचं कर्ज अजून फिटलं नाही आहे आणि त्यात माझी खाजगी नोकरी. कर्ज द्यायला बँका कटकटी करतात. किती खर्च येणार आहे हॉल बांधायला? मागे मी विचारलं होतं तर बिल्डरनं मला साधारण 5 ते 7 लाख रुपयाचं बजेट दिलं आहे, पण ते 8 लाखापर्यंत तर नक्कीच जाईल. असं मी देतो तुम्हाला 8 लाख. ठीक आहे. कुलकर्णी त्यांच्याकडं पाहतच राहिले. अहो असे काय बघताय, मी खरंच तुम्हाला 8 लाख द्यायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद काका, खूप धन्यवाद. कुलकर्णी आनंदून म्हणाले, पण किती दिवसात परत करायचं आणि व्याज किती द्यायचं? अहो व्याज मागायला मी काही बँक आहे का? नो इंटरेस्ट अँड टेक युअर ओन टाईम. मला काही घाई नाही. ठीक आहे काका, मी मी 5 वर्षात तुमचे पैसे फेडेन आणि व्याज म्हणून 1 लाख जास्त देईन. चव्हाण जोरात हसले. कितीतरी नातेवाईकांना त्यांनी बायकोच्या म्हणण्यावरून लाखो रुपये दिले होते, त्यातले फारच कमी परत मिळाले होते. कुलकर्णी म्हणजे भलतंच इमानदार प्रकरण दिसत होतं. चव्हाणाने एक रकमी 8 लाख कुलकर्णींना दिले. काम सुरू झालं आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये पूर्णही झालं. मंजूताईंची मेस आता जोरदार सुरू झाली. कुलकर्णी कुटुंबाला आता फुरसत मिळेनाशी झाली. चव्हाणांचा डबा मात्र नियमित सुरू होता. विशेष म्हणजे कुलकर्णींनी कधीही त्याचे पैसे मागितले नाहीत. चव्हाण स्वतःहून नेऊन द्यायचे. श्रावण महिन्यात लागोपाठ 3 सुट्ट्या आल्या. मुलांनी नेहमीप्रमाणे घरी न जाता नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, सापुतारा अशा ट्रिपचा बेत आखला आणि आदल्या रात्री ते चव्हाणांना म्हणाले, काका तुम्ही चला ना आमच्याबरोबर. अरे तरुण पोरांमध्ये हा म्हातारा कशाला हवा? तुम्ही जा, एन्जॉय करा. काका आमचे वडील असते तर त्यांना न्यावं लागलं असतं ना आम्हाला. चला ना मग तुम्ही. बरं कुलकर्णी काकांना विचारू का? विचारा. ते आले तर मी पण येतो. मुलांनी कुलकर्णींना विचारलं. मेसलाही सुट्टी असल्यामुळे त्यांचं पूर्ण कुटुंबच तयार झालं आणि एक बस ठरवली गेली. 3 दिवस सगळ्यांनी खूप धूम केली.